नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल, उकळत्या दुधामध्ये चपाती घालून ही कुठली रेसिपी? पण ही रेसिपी एकदा केलात ना तर विकत कधीच आणणार नाही आणि पाहिल्यानंतर एकदा नक्की करणार एवढी मी गॅरंटी देऊन सांगते बरं का. आणि मुलांनी ही रेसिपी एकदा खाल्ली ना तर तुम्हाला नेहमी करायला सांगणार. बाहेर जरी महाग भेटत असली, घरी अगदी स्वस्तात होणार बरं का. चला मग ही नेमकी रेसिपी आहे कुठली आहे ते पाहूयात. इथं बघा, सकाळच्या ना 2 चपात्या उरलेल्या होत्या. आता थोड्याशा जरा शिळ्या चपात्या असल्या की काय होतं माहिती आहे का, कडक होतात थोड्याशा बघा. आपल्या दुपारपर्यंत कशा जरा नरम राहतात का नाही चपात्या. मुलांना शाळेला सुट्ट्या पडल्यात, मग संध्याकाळी काही ना काही चटरपटर हवं असतं. मग बाहेरचं विकत आणण्याच्या ऐवजी आज आपण ह्याच्यापासूनच एक रेसिपी करणार आहोत. चला म्हणलं, आता काय केलं, इथं 2 शिळ्या चपात्याच आहेत बरं का, अगदी तुम्ही ताज्यासुद्धा घेऊ शकता. चला गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती कढई ठेवले, 1.5 कप इतकं दूध घेतलेलं आहे बरं का. दुधाच्या ऐवजी ना तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. ह्याच्या अगोदरसुद्धा मी हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली, फक्त दुधाच्या ऐवजी पाण्याचा वापर केला. त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला. अगदी 1 मिलियनच्या वरती आपला हा व्हिडिओ गेला बरं का. आणि आज जरा वेगळ्या पद्धतीत दाखवत आहे. दुधाला छान अशी उकळी आली की आपल्या ज्या चपात्या होत्या ना त्या ह्या दुधामध्ये घालून घेतल्यात आणि दुधामध्ये ना आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहेत बघा, दूध आटूसपर्यंत. आता तुम्ही म्हणाल चपातीचे तुकडे वगैरे केलेले नाहीत, तर चपाती ह्या उकळत्या दुधामध्ये शिजली ना तर नरम होते. तिचे तुकडे हितच होतात, त्याच्यामुळे आपल्याला वेगळे तुकडे करून किंवा मिक्सरला बारीक करून घालण्याची गरज पडत नाही, कारण आपण नंतर मिक्सरला हे फिरवूनच घेणार आहोत. बघा, ही तर मी उलतानानेच हे मॅश करत आहे. चपाती शिजल्यानंतर नरम होते, मग लगेच ती मॅश होते, बघू शकता इथे. आपल्याला काय करायचं, दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे बघा. आणि लगेच एक 2 ते 3 मिनटामध्ये हे दूध आटलं जातं. बघू शकता इथे दूध आटलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचं ह्या स्टेपला आणि हलवत राहणार आहोत. बघा, खाली काहीच दूध नाही आहे. आता इथं गॅस बंद केला का नाही पूर्णपणे, आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं. त्यामुळे तुम्ही सतत हलवू शकता किंवा दुसऱ्यांदा एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवलात तरीसुद्धा चालेल थंड होण्यासाठी. तोपर्यंत का नाही आपण इथं दुसरी तयारी करूयात. ते म्हणजे इथं थोड्या भाज्या घेतल्यात. भाज्यामध्ये बघा, पनीर, सिमला, टॅमॅटो आणि कांदा घेतलेला आहे. आपण हे रफली चिरून घेणार आहोत. मला बघा, रेसिपी कुठली करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज ना घरच्या घरी आपण एकदम सोप्या पद्धतीत आणि परफेक्ट 1 नंबर चवीचा असा करत आहोत घरगुती पिझ्झा. पिझ्झा म्हटलं की मुलांना फार आवडतो बघा. पण बाहेरील पिझ्झा मैद्याचा असल्यामुळे तो तितकासा खाण्यायोग्य नाही. शिवाय तो कसा केला आहे आपल्याला माहीतसुद्धा नसतं. मग आज आपण घरच्या घरी पौष्टिक असा पिझ्झा करणार आहोत. नाही ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, इनो, दही कशाचाच वापर केलेला नाही बरं का. च्या अगोदर ना तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झाचे व्हिडिओ दाखवले. जसे की खाली मूग डाळीचा बेस करून पिझ्झा दाखवला, बटाट्याचा पिझ्झा केला, त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचा पिझ्झा दाखवलं, रव्याचा दाखवलं. ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहू शकता तुम्ही. तर बघा, जेवढ्या काही भाज्या घेतल्यात ना त्या रफलीच चौकोनी चिरून घेतल्यात. पिझ्झामध्ये बघा कशा भाज्या असतात तशा चिरून घ्यायच्या. जसं की बघा, कांद्याचे कसे मोठे तुकडे ठेवले, टॅमॅटोचे, सिमला मिरचीचे तसेच तुकडे ठेवलेत आणि पनीरचे सुद्धा असेच चौकोनी तुकडे करून घेतलेत बघा. आता याच्यामधली कुठली भाजी नसेल आवडत, नाही घेतला तर चालेल. आणखीन जर तुमच्याकडे कॉर्न वगैरे असेल ना, तो इथं तुम्ही वापरू शकता, म्हणजेच की मका. आता ह्या सर्व चिरलेल्या भाज्या ज्या आहेत एका भांड्यामध्ये काढून घेतल्यात. त्याच्यामध्ये अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे, थोडंसं चवीसाठी मीठ, अर्धा चमच इतकं लाल तिखट, थोडीशीच पाव चमच इतकी हळद. बस, आता हे मिसळून घेऊयात. मी साधे घरात असणारे बेसिकच आपले मसाले वापरलेत. तुम्हाला आणखीन काय ह्याच्यामध्ये वापरायचे असतील कुठले मसाले तर वापरू शकता अवश्य. आता हे मिसळून झालं तर आपण गॅसकडे वळूयात. पॅन ठेवला गॅसवरती आणि थोडंसंच तेल घातलं आहे बघा. आणि आता आपण ह्या भाज्यांना मसाला लावला का नाही त्या सर्व भाज्या इथं घालून घेणार आहोत आणि चांगल्या मस्त हलक्या नरम होईपर्यंत परतून घेणार आहोत. आता ह्या भाज्या अशा मसाला लावल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पिझ्झाच्या बेसवरती ठेवलात तरीसुद्धा चालेल, पण मी हलक्याने इथं परतून घेणार आहे. जेणेकरून इथं ना हलक्या ह्या शिजल्या ना भाज्या नरम, मग पिझ्झावरती खायला ना मस्त अगदी टेस्टी लागतात. म्हणून इथं हलक्या मी ह्या भाज्या परतून घेत आहे. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये ह्या भाज्या परतून घेतल्या. दही घातल्यामुळे हे पातळ होतं, सतत हलवत राहायचं. घट्ट सर्व भाज्या झाल्यात बघा, मस्त नरमसुद्धा झाल्यात. आणि तोपर्यंत बघा, ह्या चपात्या आपण ज्या दुधामध्ये शिजवून बाजूला ठेवल्या होत्या का नाही त्या थंड झाल्यात. मग आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये करणार आहोत आपण रवा. तर रवा इथं ना मी बारीक घेतलेला आहे. अगदी मोठा रवा असेल ना तो घेतला तरीसुद्धा चालेल. अर्धा कप इतका बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप इतकं पाणी घालणार आहोत. आता मिक्सरला एकदा स्मूथ वाटून घेणार आहोत. आता बघा, एकदम छान प्रकारे वाटलेलं आहे, पण जरा मोठे मोठे असे कण इथं दिसत आहेत बघा. आपण मीठ नव्हतं घातलं, पण चपातीमध्ये ऑलरेडी मीठ असतं. पण आपण रवा वगैरे वापरला ना तर त्याच्यासाठी थोडंसंच मीठ घालूयात बघा, चिमूटभर इतका, आणि एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत.
सोडा, इनो किंवा बेकिंग पावडर ह्या कशाचाच वापर करायचा नाही हे मिश्रण करण्यासाठी. मस्त एकदम स्मूथ इथं आपलं हे वाटून झालं बघा. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक आपण 7-8 मिनटं तरी असंच ठेवणार आहोत. कारण रवा जो वापरला ना तो छान हलका फुलेल ना म्हणून, बाकी दुसरं काहीच नाही. आता मिश्रण मी ह्याच्यामध्येच ठेवलं होतं. दुसऱ्या भांड्यामध्ये काढण्याची गरज नाही, कारण का आपली मग भांडीसुद्धा जास्तीची पडतात म्हणून. आणि ज्या भाज्या फ्राय केल्या होत्या त्यासुद्धा हलक्या नरम झाल्यात. वाव, बघा किती छान चटपटीत अशा दिसतात बघा. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पिझ्झा सॉस आणि मोझरेला चीज लागणार आहे. आता इथं बघा पॅनमध्ये ना थोडंसं तेल घालायचं आणि ना ह्या ब्रशनं सगळीकडे पसरून घ्यायचं. कारण आता पिझ्झाचा जो बेस आहे ना तो आपण करणार आहोत. तयार केलेलं मिश्रण ना घालून घेणार आहोत. अगदी पातळ घालायचं नाही, जरा जाड घालायचं. पिझ्झाचा बेस कसा अगदी जाड असतं, नॉर्मल जाड, अति जास्त जाड करायचं नाही, नाहीतर बेस हा भाजायला वेळ लागेल, शिवाय आतमधून न कच्चा राहील म्हणून. आता इथं बघा जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, असा मध्यम जाडीचा स्तर घातलेला आहे. सगळीकडे असं पसरून घेतलं आणि झाकण ठेवून गॅस बिलकुलसुद्धा वाढवायचं नाही, बारीकच तुम्हाला ठेवायचं आहे. एक 5 ते 6 मिनटानंतर पाहिलेलं आहे बघा. आणि असं खालून पाहिलं, खाल्ल्या बाजूने बेस काय चांगल्या प्रकारे भाजला नव्हता, म्हणून झाकण ठेवून ना पुन्हा एक 7 ते 8 मिनटानंतर पाहत आहे. एकूण सुरुवातीपासून बघा. आता वरली बाजू पूर्ण कोरडी झालेली आहे. मग तेल लावून घ्यायचं आणि आता आपण हे पलटी करून घेणार आहोत. तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटर वापरू शकता. वाव, रंग बघा किती सुरेख आलेला आहे. आता वरच्या साईडने ना आपण पिझ्झाचा सर्व बेस करून घेऊयात. आता खाल्ली बाजू आहे ती छान प्रकारे भाजली जाते, तोपर्यंत ना आपण वर सर्व भाज्या ज्या असतात त्या ठेवून घेऊयात. तर इथं बघा पिझ्झा सॉस घेतलेला होता ना तो 1-2 चमचे इतका होता, सगळीकडे पसरून घेतला. आणि मग आवडीनुसार इथं भाज्या ठेवायच्या. आता मी भरभरून भाज्या ठेवणार आहे, कारण पिझ्झा म्हटलं की भाज्या भरपूर असेल तरच तो खायला छान लागतो. पनीरचे जे तुकडे होते, क्यूब होते ते ठेवून घेतले. सिमला मिरची, कांदा आणि टॅमॅटो ठेवून घेत आहे बघा. आता इथं जो पिझ्झा सॉस वापरला ना, तुम्हाला घरी कसा करायचा ह्याचासुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहेच आपल्या चॅनलवरती पाहू शकता. सर्व भाज्या भरपूर अशा ठेवून घेतल्या बघा. आता वरून भरून असं मॉइजरेला चीज घालायचं. मुलांना चीज म्हटलं की फार आवडतं बघा, त्याच्यामुळे भरून असं घालून घ्यायचं. अगदी चीजची क्यूबसुद्धा मिळते बघा. एक चीजची क्यूब सगळीकडे खिसून घेतलात तरीसुद्धा चालेल. चीजचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. जास्त आवडत असेल तर जास्त घाला, कमी चीज बऱ्याच जणांना आवडतं, मग कमी चीजचा सुद्धा तुम्ही पिझ्झा करू शकता. वरून चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे अगदी छान प्रकारे सगळीकडे असं. त्याचबरोबर इथं ऑर्गेनोसुद्धा घातलेला आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात बारीक गॅसवरती. आता मस्त एक 10 ते 12 मिनटं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. आता इथं मी जवळजवळ 12 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. वाव, काय रंग पिझ्झाला सुरेख आलेला आहे. आणि खालून तुम्हाला बेस दाखवला बघितला का, अगदी छान परफेक्ट असा खालून भाजलेला आहे. आपला हा पिझ्झा तयार झाला आहे. मग गॅस बंद करून खाली काढायचा. बघू शकता अगदी तुम्हाला बघूनच खाऊशी काय असा झाला असेल, इतका जबरदस्त हा पिझ्झा झालेला आहे. खरं सांगू का, आता तुम्ही म्हणाल चपात्या ह्या दुधामध्ये शिजवून घेतल्यामुळे चव कशी लागेल, पण इतकी अप्रतिम चव लागते ना, कारण दुधामध्ये शिजवून घेतल्यामुळे हलकासा गोडसरपणा आहे बेसमध्ये. आणि वर ना मी थोडंसं चिली फ्लेक्स जास्त घातलं आहे बघा, कारण तिखटपणा येण्यासाठी. आणि इतकं भारी याचं कॉम्युनिकेशन झालं आहे ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि तुम्हाला इथं पिझ्झा बघूनच समजत असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. आता बघा इथं मी एक तुम्हाला पीस काढून दाखवला, खाली बाजूसुद्धा तुम्हाला दाखवत आहे. मस्त अगदी फ्राय झालेले आहे. खायला देखील इतका सुंदर झाला की तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. इतका जबरदस्त हा आपला पौष्टिक पिझ्झा तयार झालेला आहे. पनीर पिझ्झा म्हणलं की बाहेर खूप महागडा मिळतो, पण घरच्या घरी अगदी स्वस्तात झालेला आहे बघा. अगदी 10-15 मिनटामध्ये तुम्ही जास्तीचं झंझट न करता हा नक्कीच पिझ्झा घरच्या घरी करू शकता. कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा नक्की कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे पुढील येणारे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.